इथं पाणी साठत होतं, इथं दगड टाकलेत ना तर तिथं मोरूम भरून घेतला आहे. आणि इकडं चिमण्याच्या खाली पण दगड टाकले होते ना तर तिथं वरती मोरूम टाकला आहे. आणि पलीकडे जे पाणीमध्ये येत होतं ना तर तिथं पण दगडावर मोरूम टाकून घेतला, म्हणजे पाणीमध्ये येणार नाही. इकडं कुट्टी करायची चालू आहे, ऊस बैलगाडी. इकडं गायांना खायला टाकलंय थोडंसं. आता आपण चाललो पेरायला, तर कुठं तर आपण जाऊन बघू. पाठीमागे टिफन घेतली, टिफन शिळवाट घेतलंय. तर आपला उडीद असा उगवलाय, मस्त उगवलाय. जास्त दाट नाही झाला आणि जास्त पातळ पण नाही झाला, चांगला उगवलाय. ही लाईन अशी आणि इकडची अशी. आणि आता इकडे ना हा मूग आहे. हा मूग पण चांगला उगवलाय, जास्त पातळ नाही, दाट नाही, सपतळ चांगला उगवलाय. कुठं कुठं मूठ धर सोडण्यात होते ना, जास्त पकडून ठेवतो किंवा ढिली सोडतो तर होतो कुठं कुठं गॅप पडतो जास्त. पण हा हिरवा मूग आहे, हा बघतोय तो. आणि जो उडदाच्या हिरव्या मुगाच्या मध्ये लाल मूग पेरला होता ना तर तो उगवलाच नाही. तर मग आपण टिफन घेऊन आलो, इथं टिफन रेडी करून ठेवली. तर टिफनीने इथं पेरायचं आहे. तर इथं पेरण्यासाठी बिये ह्याच्यात आणले मटकीचं, ह्याच्यात मटकीचं बी आहे आणि ह्याच्यात भगर आहे, जे आपण एकादशीला खातो ना तर त्या भगरीचं बी आहे. हे मी हात लावलेलं आणि ह्या कॅरी बघितले मटकी. तर थोडीशी मध्ये मटकी पेरायची आणि पलीकडं भगर पेरायची. तर टिफन केली मी 3 नळी. आणि हा जो मूग पेरला आहे ना हा डुब्याचा पेरला आहे आपण, म्हणजे अंतर जास्त आहे, गॅप जास्त आहे. मक्या धान्यापेक्षा गॅप जास्त ठेवला आहे ह्या मुगात. पण आता जे पेरायचं आणि हे 3 नळी पेरायचे, कारण की आपल्याला जी लाल मुगाची जागा होती ना ह्याच जाग्यात 2 बी बसवायचे, मटकीचं आणि भगरीचं. त्याच्यामुळे दाटवाट पेरायचं आहे. तर बैलांना सोडले तर थोडंसं खायला, हिरवं खायला. तर बैलांना रोज थोडं थोडं चारलं ना मग तब्येत चांगली होईल त्यांची. झालं पण पेरून 10 मिनटात. तर फक्त एवढंच पेरायचं होतं, 2-3 मुरडानच झाले. तरी कमी घेऊन चाललो टिफन, लगेच सोडायची, ह्याला रासण्या नाही घ्यायच्या. ऐक मक्याचं शेत आता चांगलं हिरवं दिसायला लागली मका. बैल धुतल्यात बरं का, आता चिमण्या व्यवस्थित धुतलाय, पांढरा शुभ्र दिसतंय. सर्जा व्यवस्थित धुऊ देत नाही, तरी व्यवस्थित धुतलाय, फक्त शिंगाला माती राहिली, शिंगाची माती काढू देत नाही तो. मग त्यासाठी त्याला बांधावं लागतं झाडाला, किंवा मग धुवायला 2-3 लागतात. पण तरी कामापुरतं धुतलेत, लयच मळाले होते बैल. पावसाळ्यात काय होतं, ते शेपूटसारखं हाणतात ना वरती, मग शेपटाला लागलेली माती शेण वरती पाठीवर जातं, त्याने जास्तच घाण दिसतात. आणि धुतलेले पण लय दिवस झाले म्हणून धुतले आज. सर्जा पाठीमागे काय नाही धुऊ देतो, पण तोंड धुऊ देत नाही. वशिंडाच्या पुढं मान तोंड धुवून देत नाही, त्याच्यामुळे त्याच्या शिंगाला माती राहिली. ही चिमण्याचं काय नाही, चिमण्या लहान आहे ना, नाही धुऊ दिलं तरी धुता येतात पकडून, एकट्याला कंट्रोल होतो, हा नाही कंट्रोल होत. चला त्यांना बांधतो गोठ्यात. खायला एवढा चांगला चारा आला नाही ना आणखीन. जनावरं गेले चारायला तिकडं, आई जनावराला वाट लावायला जाते. तो बैलांना झुपलं इथं नेपेरच्या शेतात. ऐक तर इथं मोगडा आणून घेतो नेपेरला, मधलं गवत वगैरे निघल, त्याच्यामुळं बैलांना पण काही काम नव्हतं ना, त्याच्यामुळं मग म्हणलं इथं मोगडा आणून घ्यावा. एक मुरडा आणलं मोगड्याचं, तर हे असं होतं आहे शेत. एवढं अवतानल्याने होत नाही, पण जारवा तुटतो आहे जुन्याच्या ठोंबड्यात ना नेपेरच्या, त्यांचा जारवा तुटतो आहे. जारवा म्हणजे मुळ्या तुटत आहेत, जुन्या मुळ्या तुटल्या नवीन मुळ्या येतात. गवतात मोगडा हाणून झाला आहे, मोगडा घेतला इकडं साईडला ही जे गवत होता ना मोसंबीच्या झाडाच्या लेफ्ट साईडला, जिथे हिरवं पट्टा दिसतोय ना, तर तिथं पण मोगडा घातला आहे थोडासा. गवत म्हणजे मुळ्या वगैरे डिले होतील त्याच्या, परत आवत हाणायला. मोगड्या इथं उभा केला आहे बैलन मोगडा. तर मोगड्याला मी 2च फण जोडले होते. जो अद्रकीसाठी 3रा फण होता ना मध्ये लावलेला, तर तो काढला आहे समोरचा फण, आणि मागे 2 फणं ठेवलेत.
2 फण्याने हाणलं म्हणजे जड जाणार नाही बैलांना. मग नंतर हाणताना मध्ये 3रा फण जोडून हाणायचं. आता बैल पण चांगले चाललेत. आता सोडतो त्यांना, थोडंसं एक 15 मिनटं गवत खाऊन देतो आणि मग घरी नेतो त्यांना, घरी बांधायला. पप्पांनी जनावरं चरायला नेलेत ना, ते जनावरं पण येतील, मग ते जनावरं बांधायला वगैरे लागेल. त्याच्यामुळे आता सोडतो बैलांना. चिमण्या बैलांना सोडले इथं बांधायला चरायला. आपलं ऊस शेत होतं ना मोसंब्याच्या बाजूला, तर तिथं सोडले चरायला. इकडं चिमण्या चरतोय. वेगवेगळे केलेत म्हणजे सर्जा मारणार नाही चिमण्याला. आता कामाला चाललेत ना, पोट भरेपर्यंत चांगलं शांत खातात. मग पोट भरल्या पळापळ करतात. पळापळ म्हणजे नंतर इथलं मन लागत नाही त्यांना, तिकडचं गवत खायला जायचं असते. ते गवत आहे ना आपलं, तर तिकडं जातात किंवा मग इकडं मोसंब्यात फिरतात किंवा शिंगा घासतात झाडांना, असं टाईमपास करतात पोट भरल्या. आणि चिमण्या त्याला नाटकी, चिमण्या व्यवस्थित चरत नाही. पावणे 7 वाजलेत. जनावर पण बांधायचे, चरून आलेले. त्याच्यामुळे आता बैलांना घरी घेऊन जातो. पाणी पाजतो, पाणी पितील. ते कामाला चाललेत ना, थोडंसं खाल्लंय पण पाणी पितील. घरी पण त्यांना खायला आहेच त्यांच्यासमोर. तर बांधतो त्यांना घरी नेऊन. जनावर आलेत चरून, त्यांना आता पाण्यावर चालवलंय. देवशीने राणी मी बांधल्यात गोठ्यात, त्यांना परत आणावं लागेल पाण्यावर.